व्हिडिओ बघत असणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, विजय थलपती म्हणजेच जोसेफ विजय यांचा तामिळनाडूमध्ये जो विजय झालेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्याही अनेक नेत्यांना दिवा स्वप्न पडायला लागलेली आहेत की आपण देखील जर थोडीशी मेहनत घेतली, लोकांमध्ये जाऊन जर मिसळलो, लोकांना जर विजय थलपती यांच्याप्रमाणेच आपण जर आश्वासनं दिली, योजनांचा पाऊस जर पाडला, अर्थात हा शाब्दिक बुडबुडे असणारे ते सगळे, तर कदाचित आपल्यालाही विजय जोसेफ यांच्याच प्रमाणे ओव्हरनाईट यश मिळू शकतं, जसं अरविंद केजरीवाल यांना देखील मिळालेलं होतं. आपणही हा करिश्मा महाराष्ट्रामध्ये करू शकतो. पण हा कुठेतरी फाजील आत्मविश्वास वाटतो मित्रांनो, कारण ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपण थलपती यांच्यासारखं ओव्हरनाईट विजय संपादन करू शकतो, तशी कॅपेबिलिटी पण लागते हो माणसामुळे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय, तुमची इमेज पाहिजे तशी. आता उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा सुरू केलेला आहे. शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की मी आता पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र दौरा करतोय. त्याच धर्तीवर उद्धव ठाकरे हे या महिन्यामध्येच किंवा मंथ एंड पासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत, पिंजून काढणार आहेत म्हणे. हा त्यांचे शब्द, पिंजून काढणार आहेत. आणि याची सुरुवात कुठून करणार आहेत, तर कोकणातून. कोकणातून का, कारण संजय दिना पाटील यांचे एक जवळचे नेते जे उभाठा गटामध्ये होते, ते आता शिंदे सेनेत आहेत. याचा अर्थ कुठे लाभला जातोय, कोणत्या घटनेशी लाभला जातोय, तर एकनाथ शिंदे यांच्या गाडीमधून संजय दिना पाटलांनी प्रवास केला आणि त्याच्यानंतर तो नेता शिंदे सेनेत गेला पनवेल. पहिला दौरा पनवेल पासून सुरू होतोय बरं का, उबाठाचा. आणि आता झंझावात येणार आहे महाराष्ट्रामध्ये. बघा तुम्ही, जिकडे तिकडे उद्धव ठाकरे जिंदाबाद. सॉरी, माफ करा, यानंतर ही चूक होणार नाही. जनाब उद्धव ठाकरे जिंदाबाद अशा घोषणा ऐकायला येणार आहे. श्रीमान उद्धव ठाकरे नाही बरं का, जनाब उद्धव ठाकरे. हो, आताच खुदा का नेक बंदा वगैरे असलं काहीतरी एक कव्वाली छाप गाणं बनवलं गेलं होतं ना त्यांच्यावर. ऍक्च्युली ते सडक छाप गाणं वाटलं. मी एक दोन ओळीच ऐकल्या होत्या त्याच्या, मला नाही आवडलं, ते बोगस वाटलं. ते म्हणजे चुकीच्या माणसावर अत्यंत चुकीचं गाणं बनवण्यात आलेलं आहे, असं माझं त्यावरून मत होतं. असं हरकत नाही, आता त्याच्यात नको पडायला. मूळ मुद्दा असा आहे मित्रांनो की उद्धव ठाकरे यांना असं वाटत असेल का की विजय थलपती यांच्याप्रमाणे आपणही करिश्मा करू शकतो, आणि जर वाटत असेल तर मग या अगोदर त्यांनी असा करिश्मा का नाही करून दाखवला जेव्हा त्यांच्याकडे चान्स होता. बरं, बाळासाहेब ठाकरे हयात असताना देखील यांना काही करिश्मा करता आलेला आहे का? अजिबातच नाही. आणि बाळासाहेब यांच्या निधनानंतर तर यांनी पार सगळं नष्टच केले, सगळी मातीच करून ठेवलेली आहे. अहो, आपल्या पित्याच्या किमयेची सुद्धा यांनी किंमत ठेवली नाही. आणि आज यांची अवस्था बघा. यांना पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र दौरा करावा लागतोय. अहो, आयतं ताट मिळालं होतं ना खायला, पण ते कसं असतं ना, पचवण्याची पण ताकद लागते माणसामध्ये, आणि खाण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत असते. ह्यांना लुटूनच खायचंय सगळं आणि एकदमच खायचंय सगळं, त्याच्यामुळे आज हे दिवस आले त्यांच्या. मित्रांनो, हा विषय खूप मजेशीर आहे, त्यामुळे अजिबात स्किप करू नका बरं का व्हिडिओ. विषयाला सुरुवात करण्या अगोदर पुन्हा एकदा विनंती आहे मित्रांनो, 14 तारखेला आपल्या शंभूराजेंची जयंती आहे. तारखेनुसार आपण मोठ्या प्रमाणावर अन्नदान करत आहोत. आपल्या सहकार्याशिवाय, आशीर्वादाशिवाय हे कार्य तितकंसं सहज सोपं नाही आहे, शक्यही नाही आहे. आपण कॅन्सरग्रस्त रुग्णांना औषध उपचार पुरवणार आहोत, त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान देणार आहोत. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपलं सहकार्य आणि योगदान हे अत्यंत गरजेचं आहे, कारण एकट्याच्या नाही एवढं सगळं करणं पॉसिबल होत नाहीये मित्रांनो. म्हणून दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार परिवाराच्या या सत्कर्मामध्ये आपल्याला जे योगदान देता येईल ते निश्चित द्या. सहकार्य करा मित्रांनो, आधार द्या त्या लोकांना ज्यांना खरंच गरज आहे. तेव्हा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याची पावती तुम्हाला आम्हाला पोचती करता येईल. मित्रांनो, आपला 1 रुपया देखील एखाद्याच्या आयुष्यामध्ये स्माईल आणत असेल किंवा त्याला समाधान देत असेल, आधार देत असेल ना, यापेक्षा मोठी गोष्ट काय पाहिजे आयुष्यामध्ये. तेव्हा
नक्की पुढे या मित्रांनो त्या लोकांना आधार देण्यासाठी. तर उद्धव ठाकरे हे आता महाराष्ट्र दौरा करणार आहे. कोणत्या धर्तीवर? तर यांना आता कदाचित स्वप्न पडत असावेत की आपण जर हा दौरा केला आणि तो जर झंझावाती वगैरे झाला तर आपण विजय थलपती याच्यासारखं यश 2029ला नक्कीच मिळवू शकतो. एकीकडे ऑपरेशन टायगर चालू आहे. एक एक नेता, एक एक कार्यकर्ता, पदाधिकारी सगळेजण उबाटा सोडून शिंदे सेनेत चाललेले आहेत आणि यांना स्वप्न पडायला लागलेत की आपण आता नव्यानं सगळं उभं करू. अहो, बाळासाहेब ठाकरे यांना 40 वर्ष लागले होते सगळं उभं करण्यासाठी. बघा आकड्यांचं खेळ पण बघा कसा आहे. 40 वर्ष लागले हे साम्राज्य उभं करण्यासाठी. 40 जणांनी धुळीत मिळवून टाकले. सॉरी, एकाच जणानं धुळीत मिळवलं 40 जणांमुळे असं म्हणणं जास्त योग्य आहे. ते 40 जण गुवाहाटीला गेले आणि इकडं ते साम्राज्य गडगडलं. पण ह्या चूक कोणाची आहे? त्या 40 जणांची आहे का? नाही, उद्धव ठाकरेंची आहे. तुम्हाला माणसं सांभाळता आली नाहीत, तुम्हाला मन जपता आली नाहीत लोकांची. भाषण करत असताना तुम्ही सरळ आपल्याच नेत्यांना उद्देशून बोलता की तुम्ही तुमच्या आईचं दूध बाजारात विकायला आलेला आहात म्हणून. कोण सहन करणार आहे हे असली वाक्य? आपल्या मातेचा अपमान कोणाला सहन होईल? फक्त बंगल्याचं नाव मातोश्री ठेवल्यानं किंवा मातोश्री 2 ठेवल्यानं आपण मातेचा सन्मान करतो असं नसतं. तुम्हाला सगळ्यांच्याच मातेचा सन्मान करावा लागणार आहे, जो तुम्ही नाही केला. उलट तुम्ही लांछन लावलं त्याला. आईचं दूध बाजारात विकायला आलात ना. काय बोलायचं हे? असं बोललं असतं आपल्या लोकांशी. ची ची ची. एकीकडे म्हणायचं मी कुटुंब प्रमुख आहे. मग ज्यांची आई तुम्ही काढली, ज्यांची माता तुम्ही काढली, ज्या मातेचं दूध तुम्ही काढलं, कुटुंब प्रमुख या नात्याने त्या तुमच्या कोण लागता? तू याचं उत्तर देऊ शकाल का ठाकरे साहेब? किंवा ठाकरे साहेबांचे जे समर्थक आहेत ते देऊ शकतात का? ना, आता सध्या ठाकरे साहेबांचे समर्थक वेगळे आहेत ना, शांतिप्रिय आहेत. आणि यांच्याकडे काय एथिक्स आहेत का, रूल्स आहेत का? काहीच नाही. भावाच्या मुलीशी पण लग्न करता येतं, सख्या बहिणीशी करता येतं, चुलत बहिणीशी करता येतं, कोणाशीही करता येतं. यांच्याकडे काय एथिक्सच नाही आहेत, काही रूल्सच नाही आहेत काही. कदाचित त्याच शिकवणीनुसार उद्धव ठाकरे तेव्हा बोलले असाल. उद्धव ठाकरे यांना जर असं वाटत असेल की थलपती सारखा विजय मिळवायचा आहे तर सगळ्यात पहिले आमदारी सारखी बाई पक्षातून बाहेर काढा आणि जाहीर माफी मागा. जे जय श्रीराम म्हणतात त्यांना मी हरामखोर म्हणतो, हे जे वाक्य उच्चारलेलं होतं तुम्ही, त्याबद्दल माफी मागा. आपल्या पवित्र भव्याला तुम्ही फडकं म्हटलं होतं, त्याच्याबद्दल माफी मागा. सुरुवात करायची असेल ना तुम्हाला पुनर्बांधणीची, तर मग इथून करा, माफी मागण्यापासून. आजपर्यंत माझ्या हातून ज्या चुका झालेल्या आहेत त्याबद्दल मला क्षमा करा. मी तमाम महाराष्ट्राची माफी मागत आहे असं म्हणा आणि मग सुरुवात करा. त्याशिवाय शक्य नाहीये. पण हे होणंही शक्य नाहीये. त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे यांचा अहंकार शिगेला पोहोचलेला आहे. हम करे सो कायदा ही यांची वृत्ती आहे. माझ्यापेक्षा कोणीही मोठा झाला नाही पाहिजे, मी म्हणेल तीच पूर्व दिशा, असा यांचा स्वभाव हेखेखोरपणा, हटवालीपणा आहे. आणि याच अहंकारापायी यांचं सगळं साम्राज्य ढासळलेलं आहे. हा, बिल्डिंगवर बिल्डिंग बनत गेलं ती गोष्ट वेगळी. मातोश्री 6 मजल्यांची झाली बरं का. लंडन मधली किती मजल्यांची आहे ते अजून समोर आलेलं नाहीये, पण ती पण अशीच टोले जंग असणारे, ह्यात वाद नाही. कदाचित इथल्यापेक्षा भव्य असण्याची शक्यता जास्त आहे. त्याचं कारण असं की दर 15 दिवसाला ठाकरे कुटुंब तिकडे बळत असतं. कशासाठी? आस्वाद घ्यायचा असेल आयुष्याचा. छान चौकीत जगण्याची सवय लागलेली आहे मर्सिडीज बेबीला. मर्सिडीज बेबी हे नाव देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे, आम्ही दिलेलं नाही, मी दिलेलं नाही. हा, कोमटराव हे नाव मी जरूर दिलेलं आहे. विजय थलपती यांच्यासारखा जर विजय यांना मिळवायचा असेल तर यांना किती बादल्या कोमट पाणी द्यावं लागेल. कारण 1 वर्ष हे फक्त महाराष्ट्राला कोमट पाणी द्यायचा सल्लाच देत बसलेले होते. यांचे समर्थक म्हणतात की कोरोना काळ होता. अरे कोरोना काळ होता, उद्धव ठाकरे होते म्हणून तू आज ही बडबड करण्यासाठी जिवंत आहेस वगैरे वगैरे. अरे बाबा, 2दा मी कोरोनाग्रस्त झालो होतो. लोक लॉकडाऊन मध्ये आत होते पण मी बाहेर फिरत होतो. आता अनेक जण म्हणतील बूट मोडला. नाही मोडला. माझ्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे पत्रकाराचं. एका वर्तमानपत्राचा संपादक, रेसिडेंट एडिटर म्हणून कार्ड होतं. त्याच्यामुळे मला पोलीस
फिरू देत होते. आणि मी काय बोलत फिरत नव्हतो, सेवाच देत होतो लोकांना. अन्न पुरवणं, पाण्याच्या बाटल्या देणं, पोलिसांची सुद्धा सेवा केलेली आहे ना. चौकामध्ये जे उभे होते आपले पोलीस बांधव, त्यांना सुद्धा थंडगार पाण्याच्या बाटल्या पोहोचवलेल्या आहेत आम्ही. लोकांच्या घरामध्ये जाऊन गरम गरम ताज्या पोळ्या, 2-2 पोळ्या एक्स्ट्रा करायला लावलेल्या आहेत. गल्ल्यांमध्ये घरांमध्ये जाऊन त्या जमा करून गोपाळ कालासारख्या त्या वाटलेल्या आहेत कोरोना काळामध्ये आम्ही. आणि हे करत असताना 2दा संसर्ग झालेला आहे, क्वारंटाईन झालेलो आहे. काहीही बोलायचं, उद्धव ठाकरे आहे म्हणून तू जिवंत आहे म्हणून. मग उद्धव ठाकरे आहे तर मग मुंबईमध्ये इतके मृत्यू का झाले हो? महाराष्ट्र मृत्यू संख्येमध्ये नंबर 1 का? याचं उत्तर कोण देणार आहे? देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा कोरोना झाला होता संसर्ग, एकनाथ भाईंना संसर्ग झाला होता, उद्धव ठाकरेंना का नाही झाला? कोरोना काळामध्ये तर उद्धव ठाकरे 100 फुटांवर येऊन देत नव्हते कोणाला घरामध्ये. लांब उभं राहायचं, 100 फूट दूर. इतकी काळजी घेतली, माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत. आजही तेच चालू आहे. आणि स्वप्न पडायलंय थलपती सारखा विजय मिळवण्याचे. मृतांच्या बॉडी बॅग मधले पैसे खाताना शरम नाही वाटली का या लोकांना? खिचडी घोटाळा करताना शरम नाही वाटली? जे क्वारंटाईन हाऊस बनवलेले होते यांनी तात्पुरते, तिथे पंखे लावायचे होते, यांनी पंखे भाड्यानं आणले महानगरपालिकेच्या तिजोरीतून पैसे देऊन. ठीक आहे, एका पंख्याचं भाडं दिवसाचं किती? 1,500 2,000 हजार रुपये. पंख्यांची संख्या किती? 5,000 10,000 क्वारंटाईन हाऊसला. कारण ना कॅल्क्युलेशन, किती करोड रुपये खाल्ले. वारं देण्यासाठी सुद्धा पैसे खाल्ले, वरतून क्रेडिट देता. WHO डॉक्टरला काय कळतं म्हणे, त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज उद्धव ठाकरेंकडे, घरगडी म्हणतो यांचा. ही असली स्वप्न बघतात. त्याच्याचमुळे माझ्या मनामध्ये शंका आली मित्रांनो, की हे नक्कीच आहे ना, हा दौरा करत असताना डोक्यात हीच गोष्ट ठेवणार आहेत की थलपती सारखा विजय आपल्याला मिळाला पाहिजे. पण तो नाही मिळणार. थलपती लोकांमध्ये मिसळलेला होता, लोकांमध्ये त्यानं जाऊन त्यांचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. यांनी काय केलंय आजपर्यंत? कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिलाय. शेती वर्क फ्रॉम होम होऊ शकते का, यावर त्यांचं संशोधन अजूनही चालू आहे. हे असल्या गप्पा करणारा माणूस कोणी एकेकाळी 2.5 वर्षांसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, यावर विश्वास बसत नाही. खरंच विश्वास बसत नाही. आणि तरी सुद्धा हे पेड पब्लिसिटी करून स्वतःला बेस्ट सीएम म्हणून घेतात देशातलं. मग केजरीवाल कोण है ना, बाकीचे सगळे मुख्यमंत्री याच्यासमोर पाणी कम चाय, हेच बेस्ट. कुठल्या अँगलनं बेस्ट वाटतात कुणास ठाऊक. अहो, भाषण करताना माणूस उभा राहिला आणि समोर जनसमुदायाला अभिवादन करण्यासाठी जर 2 गुडघ्यांवर खाली बसला, तर उठून उभा राहण्यासाठी यांना 2 माणसं लागतात. हे जेव्हा ऍडमिट होते, गळ्यामध्ये पट्ट्या होता यांना बेडरेस्ट सांगितलेली होती. त्याच्यानंतर भाषण करत असताना हे काय बोलले होते की त्या अवस्थेमध्ये मला सगळ्यात गंभीर प्रश्न पडलेला होता की हात हलत नाहीयेत, पाय हलत नाहीयेत, आणि जर गालावर डास बसला तर तो डास मारायचा कसा. हा यक्ष प्रश्न ज्याला पडतो तो महाराष्ट्राचा बेस्ट मुख्यमंत्री. अरे तुमचा घरगडी काय करत होता तेव्हा? मग एवढा पैसा कमवलेला आहे तुम्हीच म्हणता ना माझ्याकडे निष्ठावंतांची कमी नाही म्हणून 4 निष्ठावंत उभे करायचे आणि तिथं माशा हाकलायला आणि डास मारायला. हा काय जनतेसमोर भाषण करत असताना, प्रचार करत असताना मांडायचा मुद्दा आहे का? मच्छर कसा मारून, डास कसा मारू म्हणून. आणि स्वप्न काय बघता तुम्ही? महाराष्ट्रावर सत्ता आणायची परत तुम्हाला. कशासाठी? वर्क फ्रॉम होम करण्यासाठी का फेसबुक लाईव्ह येण्यासाठी, चॅट करण्यासाठी? अहो, ते सुद्धा धड करता येत नाही ना. फेसबुक लाईव्ह करत असताना यांना असं वाटतं की आपण प्रचार सभेमध्येच आहोत, भाषण करतोय लोकांसमोर, की भाई साहब अरे मेरी आवाज आप तक पहुंच रही है लेकिन आपकी आवाज मुझ तक नहीं पहुंच रही. हे असले वाक्य आहे त्यांचे. आणि स्वप्न यांचे काय, तर यांना म्हणे परत एकदा मूर्खमंत्री बनायचे. स्वतःच बोललेले आहेत एकदा भाषण करत असताना की मी मूर्खमंत्री असताना असं झालं होतं, तसं झालं होतं, मी हे केलं, मी देखील. काय केलं सगळ्या जगाला माहिती आहे ना. तर काहीच नाही केलं.
काय झालं पालघर साधू हत्याकांडाचं? काहीच नाही झालं. अंबानीच्या घराखाली ते बॉम्ब लावले, जिलेटिनच्या कांड्या टाकल्या, सचिन वाजेला धरलं, मनसुख हिरेन आमका. अरे बाप, काय आधी काढायला गेले ते किती आधी निघेल याची, किती आधी निघेल विचार करा. मित्रांनो, ही तुलना सुद्धा होऊ शकत नाही हो. आता नेमकं कसं आहे माहिती का, तामिळनाडूमध्ये विजय थलापती याचं निवडून येण्याची कारणं वेगळी आहेत. एकतर त्याचे फॅन फॉलोईंग खूप आहे, इमेज क्लीन ठेवली आहे त्या माणसाने. यांची इमेज काय, यांची इमेज काय, अर्धा महाराष्ट्र यांना घरकोंबडा म्हणतो, ही यांची इमेज. मग ही इमेज घेऊन तुम्ही सत्ता आणणार का महाराष्ट्रामध्ये? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे ना. थलपती याच्याकडे फॅन फॉलोईंग आहे, तुमच्याकडे गुंड आहेत सगळे, मारझोड करणारे, शिव्या देणारे. थलपती याने स्व कष्टाने पैसा कमवलाय अभिनयातून. तुम्ही कमवलाय का वाटण्यासाठी? बरं, तुम्ही आजपर्यंत वाटला तरी एका कधी? लुटलाच आहे फक्त. कारण तुमची बँक जी आहे ती देना बँक नाहीये, ती लेना बँक आहे. तुमच्या हातून कधी 5 पैसे सुटले नाही गरिबासाठी, कधी पुण्यकर्म झालेलं नाहीये, कधी कोणाला मदत दिली नाही, कधी आधार दिला नाही कोणाला. त्या सुमंत रुईकरला वाऱ्यावर सोडून दिलं, त्या भाई राज्यला वाऱ्यावर सोडून दिलं, तिचे नातवंड वाऱ्यावर सोडून दिले. कोणाचं भलं केलं उद्धव ठाकरे तुम्ही आजपर्यंत? वाऱ्या तुम्ही म्हणता की मी होतो म्हणून तर एकनाथ शिंदे एवढा मी मोठा झाला, मिंदे एवढा हे झाला, गद्दारला माझ्यामुळे संधी मिळाली. अहो तसं नाही आहे. बाळासाहेबांच्या काळापासून एकनाथ शिंदे शिवसेनेत येतात काम करताय. आनंद तिघेंसोबत होते ते. माहित नाही का इतिहास तुम्हाला? हा ठाण्याचे बार तुम्ही फोडलेले होते, तुम्ही गेले होते का बार फोडायला? ते उलट बार फोडले असते तर मग किती पंचायत झाली असती, ओव्हरऑल नाईट लाईफ कशी जगता आली असती. म्हणून कदाचित मुंबईमधले बार तुम्ही चालू ठेवले होते, मात्र ठाण्यातले बार यांनीच फोडलेले. हे पहिल्यापासून सक्रिय आहेत. तुम्ही मध्ये आलात, मधूनच घुसलात तुम्ही रांगेतून. ते बाळासाहेबांचा पुत्र म्हणून तुम्हाला येऊ दिलं. अजूनही तुमचंच वाक्य आहे. अगदी 1 महिन्याभरापूर्वी तुम्ही जे भाषण केलं त्यामध्ये तुम्ही स्वतःच कबूल केलेलं आहे की माझी आणि माझ्या मुलाची म्हणजे आदित्य ठाकरेची किंमत शून्य आहे. जर बाळासाहेब ठाकरे हे नाव आमच्या मागं नसतं तर आम्हाला कोण विचारणार, हे तुम्हीच कबूल केलेलं आहे. मग जेव्हा तुम्ही हे कबूल केलेलं आहे तेव्हा स्वप्न कशाचे बघता तुम्ही? महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करायचे, सत्ता आणायचे, मुख्यमंत्री बनायचे. ही तुलनाच होऊ शकत नाही मित्रांनो. उद्धव ठाकरे यांनी फोटोग्राफीच करावी, अन्य काही करू नये. किंवा सगळ्यात सोपी गोष्ट, लाफ्टर शो होतात बघा आजकाल बऱ्याच ठिकाणी, ते स्टँडअप कॉमेडी शो होतो ना आपण, बस तसं काहीतरी यांनी आता सुरू करावं. आणि त्याच्यासाठी घराबाहेर पडण्याची सुद्धा गरज नाहीये. घरामध्ये खुर्चीत बसल्या बसल्याच हे कॉमेडी शो करू शकतात, स्टँडअप कॉमेडीचं. म्हणजे कटकटच नको कसलीच. शपथ सांगतो, जर उद्धव ठाकरे स्टँडअप कॉमेडीला उभे राहिले ना, भल्या भल्यांची सुट्टी होऊन जाईल बरं का. मला तर भीती वाटते कधी कधी महाराष्ट्राची हास्य जत्रा बंद पडते की काय. तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे बोलायला लागले की हास्य जत्रा बंद पडू शकते का? तुमचं नेमकं मत काय? आणि उद्धव ठाकरे जे स्वप्न बघत आहेत महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्याचं, हे पूर्ण होऊ शकेल का? खरं तर हे दिवा स्वप्न आहे आणि मला तर अजिबात वाटत नाही की इथून पुढे यांच्या हाताला काही फार यश लाभेल म्हणून. अपयशी हात आहे हा. फक्त खंजीर खुपसणे एवढंच या हाताला माहिती आहे. एखाद्याला आधार देणे, मदत करणे या हातांना माहीत नाही. यावर तुमचं मत जाणून घ्यायला निश्चितच आम्हाला आवडेल मित्रांनो. तेव्हा आवर्जून तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा. त्या मताचा आदरच आहे. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, 14 मेला आपले शंभूराजेंची, धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंची जयंती आहे. ज्या जयंतीनिमित्त आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान करायचं आहे. कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषधं, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांसाठी भोजन, अन्नदान, बळीराजासाठी किराणा सामान पाठवायचं आहे, त्याच्या लेकरांना सुखी करायचं आहे, विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण सुरळीत व्हावं यासाठी शालेय साहित्य विकत घ्यायचं आहे. कारण आपण विद्यार्थी दत्तक घेतले आपल्या परिवारात. हे एवढं सगळं कार्य जे आहे हे एकट्याच्याने शक्य नाहीये हो. वृक्षारोपण सुद्धा सुरू आहे आपलं. तेव्हा मदतीचं आवाहन आहे, सहकार्याचं, आधाराचं, पाठिंब्याचं आवाहन आहे. हे सगळं जे काही सुरू आहे हे निस्वार्थ भावनेनं सुरू आहे. आपल्याच हिंदू माता बंधू भगिनींसाठी सुरू आहे, शेतकऱ्यांसाठी, रुग्णांसाठी, हालाकीच्या परिस्थितीत अडीअडचणीत असलेल्या आपल्याच बांधवांसाठी. तेव्हा परिवारातर्फे सुरू असलेले हे जे कार्य आहे यामध्ये तुमचाही सहभाग असू द्या, योगदान असू द्या मित्रांनो. माणुसकीच्या नात्याने
आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत, स्क्रीनवर आम्ही दाखवलेले आहेत. तेव्हा त्यावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याची एक रीतसर पावती तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचती करता येईल. अनेक जण ज्याप्रमाणे सहकार्य करत आहेत, आपणही कराल ही खात्री आहे, आवाहन आणि विनंती देखील आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.